हॅलो गाईज, माझ्या आजच्या व्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर सकाळची वेळ झाली आहे. आज नाश्त्यामध्ये इडली आणि चटणी बनवली आहे. तर इथे मी नाश्ता करते आहे. त्यानंतर इथं मी भावासाठी जो कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून डोसा बनवतात तो बनवते. तर इथं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतली आहे. तर आमच्या सगळ्यांचा नाश्ता झाला आहे, त्याचा एकट्याचाच नाश्ता राहिला आहे. तर इथं डोसा बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे. तर याच्यावर आपण तेल स्प्रेड करून घेऊया. तर इथे इडलीचा कुकर पण लावला आहे. तर आता इथे इडली होईपर्यंत आपला डोसा पण तयार होईल. तर काल तांदूळ भिजत घातले होते सकाळी आणि संध्याकाळी ग्राइंड केले. तर पीठ खूप छान असं झालं आहे. तर चला आता याचाच मी डोसा बनवून घेते. तर आपण जे रेडीमेड पीठ आणतो त्यापेक्षा जे घरी बनवतो ते चवीला पण छान लागतं आणि मस्त इडली डोसे बनतात त्याचे. तर जे रेडीमेड पीठ आणतो त्याच्यामध्ये कधी कधी ते थोडंसं जास्तच आंबट असतं आणि ते कसं मोजकंच असतं. आपण घरी बनवलं तर आपण भरपूर असं मनसोक्त खाऊ शकतो. तर थोडासा जाडा डोसा बनवते मी. तर स्वरा आणि शौर्याने पण इडली चटणी खाल्ली आणि जे प्लेन असतात पातळ डोसे ते खाल्लेत. तर याच्यावर आपल्याला आता जो कांदा टोमॅटो कोथिंबीर कट केली आहे ते आता सगळ्याकडे स्प्रेड करून घेऊया. तर याच्यामध्ये चीज घातल्यावर ते सुद्धा छान होतं. पण आता सध्या घरामध्ये चीज अवेलेबल नाही आहे. तर इथं मी छानपैकी असं ते कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर स्प्रेड करून घेतली. यानंतर याच्यामध्ये मी जो घरगुती मसाला असतो तो वरून टाकणार आहे. तर मम्मी वर्षभराचा मसाला घरीच बनवते. तर उन्हाळ्यामध्ये जो घरगुती मसाला बनवला जातो त्याचा पण ब्लॉग लवकरच येईल. तर उन्हाळा आला की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना वाळवण मसाला बनवायचं हे सगळं सुरू असतं. तर मी वरून थोडंसं मीठ स्प्रेड केलं आहे कारण कांदा टोमॅटो मग थोडंसं अळणी लागतो. त्यानंतर थोडंसं तेल वरून हे करायचं स्प्रेड, म्हणजे आपण डोश्यावर जे मटेरियल टाकलं आहे ते निघत नाही तेलामुळं. तर हा डोसा बनायला थोडासा वेळ लागतो. मीडियम फ्लेमवर जर बनवला तर मस्त असा कुरकुरीत बनतो. तर मी या डोश्यावर झाकण ठेवलं होतं म्हणजे आपण त्याच्यावर जे मटेरियल टाकलेलं आहे ते चांगलं शिजतं. तर आता दोन्ही साईडनी मस्त डोसा आपण भाजून घेऊया. इडली पण रेडी झाली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की ते छान असा कुरकुरीत झालेला आहे डोसा. तर चला मग आता इडली पण झाली आहे. तर आपण आता इडली काढून घेऊया इडली पात्रातून. इथं पाहू शकता इडली पण खूप छान अशी बनली आहे. संडे असल्यामुळं आज हा मस्त असा बेत आहे. आज दिवसभर पोरं इडलीच खात बसतात, नाही तर मग साधे प्लेन डोसे असतात ते खातात. आणि हे इडलीचं हे नाश्ता असा हेवी असतो की दिवसभर आपल्याला भूक लागत नाही. इथं मी मस्तपैकी अशा गरमागरम इडली सर्व करत आहे. तर इडली आणि डोसे कोणाकोणाला आवडतात ते कमेंटमध्ये जरूर कळवा. तसा इडली आणि डोसे हा प्रकार शक्यतो सर्वांनाच आवडतो आणि आम्ही असं केलं तर मग भरपूर करतो. की आपण लहान होतो तेव्हा तो इडलीवाला असा दारदार यायचा आणि मग आपण त्याच्याकडून इडली घ्यायचो आणि चटणी सांबार. पण आताचं जनरेशन खूप बदललं आहे. आता प्रत्येक गोष्ट घरात अवेलेबल होते
आणि आताच्या मुलांना नाश्त्यामध्ये बरेच वेगवेगळ्या व्हरायटी हव्या असतात. इथं गरमागरम इडली, त्यानंतर चटणी आहे ही. तर चटणी मम्मीने बनवली आहे. तर सांबार जास्त कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे आम्ही चटणीच जास्त करून बनवतो. इथं डोसा पण झालेला आहे, आता तो पण देते. आणि डोसा जेवढा कुरकुरीत बनवून तेवढा तो छान लागतो. तर इथं छानपैकी असा डोसा पण तयार झाला आहे. काही जण याच्यावर बटाट्याची भाजी सुद्धा स्प्रेड करतात. आता हे ताट रेडी झालं आहे भावासाठी, तर चला त्याला देऊया. तर कसा वाटला आजचा व्लॉग ते कमेंटद्वारे कळवा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू लवकरच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. आणि हा सेकंड डोसा पण छानपैकी असा तयार झालेला आहे. आता हा पण त्यालाच देते. तर असेच छान छान व्हिडिओ घेऊन भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.